कारण काल ज्या जरांगे पॅटर्नची चर्चा होती, काल ज्या मनोज जरांगे पाटलांचं नाव घेतलं जात होतं, त्या मनोज जरांगे पाटलांनी आज खुद्द नागपुरात हजेरी लावली आणि बच्चू कडूंच्या आंदोलनात ते शेतकरी म्हणून सहभागी झाले। आता बच्चू कडूंच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील ज्यावेळी शेतकरी म्हणून सहभागी झाले, त्यावेळी त्यांनी ही गोष्ट अधोरेखित केली, नमूद केली की आपण इथे आंदोलनाचं नेतृत्व करायला आलेलो नाही, तर जे शेतकरी नेत्यांनी आपली संपूर्ण हयात आंदोलनासाठी घालवली, त्या शेतकरी नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारने जो काल रात्री डाव टाकला, जो आपण खरं तर संध्याकाळी 6:30 वाजता पाहिला आणि मग 7 वाजता आपण बच्चू कडूंशी पहिल्यांदा संवाद साधला, असं खुद्द मनोज जरांगे पाटलांनी आज पत्रकार परिषदेत म्हटलंय। आता मनोज जरांगे पाटलांना महत्त्व का आहे, तर मनोज जरांगे पाटलांमुळे खरं तर मराठा समाजातल्या ज्या महत्त्वाच्या 9 मागण्या होत्या, त्यातल्या 2 मागण्या म्हणजे हैदराबाद गॅझेट असेल आणि इतर मागण्या असतील, त्यावर खरं तर सरकार दरबारी हालचालींनी वेग धरला आणि मग कुठेतरी मराठा समाजातल्या त्या पात्र व्यक्तींना ओबीसीचं सर्टिफिकेट देण्यात आलं, ज्यांच्या हैदराबाद गॅझेटमध्ये नोंदी आढळल्या। त्यामुळे हे एक यश खरं तर जरांगेंनी, जरी कोर्टाचा अल्टिमेटम आला होता तरी सुद्धा त्यांनी आपल्या मराठा समाजासाठी जे एक यश पदरात पाडून घेतलं, त्यानुसार आता शेतकरी बांधवांना शेतकरी नेत्यांकडून काय मिळतंय हा खरं तर मुद्दा आहे। कारण आज बच्चू कडू हे शेतकरी प्रश्नाविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निमंत्रणाला मान देत मुंबईत चर्चेसाठी जाणार आहेत, पण शेतकरी नेत्यांकडून आणि बच्चू कडूंकडून हे स्पष्ट करण्यात आलंय की जे आंदोलन शेतकऱ्यांनी सुरू केलंय ते स्थगित झालेलं नाहीये, ते आंदोलन तिथे सुरूच राहणार आहे। पण बच्चू कडू आणि त्यांच्या सोबत कुठले नेते शिष्टमंडळ चर्चेसाठी जाणार आहे ते आपल्याला बच्चू कडूंची आता बैठक होणार आहे आणि त्यानंतर ते स्पष्ट करणार आहेत। आता इथे मुद्दा येतो की मनोज जरांगे पाटलांच्या नागपुरातल्या हजेरीचा। खरं तर जे जातीसाठी लढले ते मातीच्या लढाईत सुद्धा आले, असं म्हणत शेतकरी नेते अजित नवलेंनी खरं तर आज मनोज जरांगे पाटलांचं स्वागत केलंय। रविकांत तुपकरांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी जे हजेरी लावली त्याचं स्वागत केलंय। बच्चू कडूंनी सुद्धा एका मराठा समाजाला न्याय मिळवून देणारा आंदोलक नेता हा शेतकऱ्यासाठी धावून आला, या असं म्हणत खरं तर बच्चू कडूंनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांचं स्वागतच केलं आणि मग बच्चू कडू आल्यानंतर शेतकरी मुद्द्यावरच्या बैठकीला सुरुवात होईल असं त्यांनी खरं तर सुरुवातीला म्हटलं होतं। पण मनोज जरांगे पाटलांनी खरं तर मनोज जरांगे पाटलांनी हे निश्चित ओळखलंय, त्यांना आंदोलनामुळे सरकारची नस बरोबर त्यांनी ओळखली आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की काल संध्याकाळी जो कोर्टाचा अल्टिमेटम आला तो एक प्रकारे सरकारचा डाव होता, ते सरकारचं षडयंत्र होतं, असा एक त्यांचा म्हणण्याचा रोख होता। जरी ते थेट म्हटले नसतील तरी त्यांच्या बोलण्यातून हे वारंवार येत होतं। याशिवाय ज्यावेळी 10 शेतकरी नेते